नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्व मंडळी? मजेत ना? तर हो, आम्ही पण सर्व मजेत आहोत, छान आहोत. आणि व्हिडिओ म्हणताना एकदम 1.5 वर्षांनी येतोय. त्याचं कारण काय ते पुढं मी सांगेलच. आणि व्हिडिओची सुरुवात होते नेहमीप्रमाणे किचनमधून. तर आज आहे रविवार. तशी मुलांना रविवारी सुट्टी असते दोघांच्या पण कॉलेजला, पण आज दीदीचा एक्स्ट्रा क्लास आहे तर ती जाणार आहे क्लासला. आणि रविवार असल्यामुळं सगळे जराशी निवांतच उठले. निवांत म्हणजे तरी 7 वाजता. आणि रविवारी मी सकाळी चालायला जात नाही कारण की गडबड असते आणि तेवढा एकच दिवस असं वाटतं की नको जायला म्हणून त्या दिवशी जात नाही. तर इथं दीदीसाठी करत होते शिरा, आणि दीदीसाठीच नाही तर सर्वांसाठीच करीत होते. डबल डबल परत काही नाश्ता बनवायला नको म्हणून शिरा करून घेतला. आणि शिरा आहे ना असा एकदम लालसर भाजून मंद गॅसवरती छान भाजून छान परतून घेतला. आणि चांगला परतला ना मग तो सुटसुटीत होतो, नाहीतर मग चिकट होतो. आणि किती तूप टाकलं तरी तो कच्चा जर राहिला भाजायला तर तो चिकट होतो. म्हणून थोडा मंद गॅसवर भाजायचा, एकदम लाल पण नाही करायचा. आणि मग शिरा करून घेतला. तर दीदीचं म्हणणं होतं की मला आहे ना तू गोड नको देऊ, तिला आहे ना शिरा आवडत नाही. तर घरात कसं आहे, दादाला शिरा आवडतो, दीदीला आवडत नाही. पण आज उलटं झालं, दीदीने उलट खाल्ला आणि दादाने खाल्ला नाही कारण की त्यांनी बिस्किट खाल्लं होतं. तर ती गेली खाऊन शिरा वगैरे. मग मी दरवाजा ते सगळं आवरलं, झाडलं, पुसलं आणि छान अशी रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर देवासाठी ना फुलं येतात छान, आपल्या जास्वंदीला घरामध्ये सध्या तरी छान फुलं असे निघतात. आणि थंडी असल्यामुळं मला वाटलं होतं त्याच्यावरती रोग वगैरे पडेल, पण एवढं काही झालं नाही. पण आहे ना त्याचे अशा फांद्यात उंच उंच गेल्यात तर जास्त फुलं येणार. 2 महिन्यापूर्वी छान फुलं येत होते, आता त्याच्या फांद्या उंच गेल्यात. तर मला असं वाटतं पुढच्या महिन्यात त्याची कटिंग करावं लागेल, तर 1-2 फुलं असे निघत राहतात. तर इथं मी ना देवाची पूजा पण करून घेतली आणि माझं आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं होतं. तर मग छान असं पहिल्यांदा मी दरवाजा आवरला आणि रांगोळी वगैरे काढली. नंतर घरात देवपूजा ते छान केली. आणि म्हटलं चला देवपूजा झाल्यानंतर आहे ना भाजी पण टाकून घ्यावं, कारण की काय होतं भाजी एकीकडे शिजत राहील आणि दुसरे कामं होतील. तर एक ताई गावाला गेल्या होत्या, तर त्यांनी गावाकडनं तुरीच्या शेंगा आणि लिंब आणले होते, तर ते पण दिले होते. आणि हे बघा तुरीच्या शेंगांना गावाकडनं मी पण गेली होती सटीला, तर तेव्हा मला काही जमलं नाही. हे मोसंबी आहेत, मोसंबी नाही संत्री आहे. तर पाठीमागच्या रविवारी मी आणली होती आणि ती एकदम आंबट निघाली, लिंबापेक्षाही आंबट आहे. आता मला समजेना त्याचं काय करू. इथं शिजत होती वांग्याची भाजी, आणि वांग्याची भाजी म्हणताना तर बऱ्याच दिवसांनी केली होती, एकदम छान झाली. दादाने शिरा खाल्ला नाही म्हणून तो शिल्लक राहिला. आणि आता मला करायची होती आज पौष महिन्यातला पहिला रविवार. तर पौष महिन्यात आहे ना आमच्या सासर साईडला म्हणजे मराठवाड्यात असं सूर्यदेवाची पूजा करतात. माझ्या माहेरी नाही हे, पण सासरी करतात. तर मी तेव्हापासनं असं सासरी गेल्यापासून आता म्हणजे बरेच वर्ष झाले. आणि मला जशी म्हणजे साधी भोळी गावाला करतात ना तशीच एकदम साधीशी पूजा करते मी. कारण की जास्त मला पण काही माहिती नाही आहे त्यातलं. पण मी पाहिलं त्या साईडला की पूजा करतात, तर मग मी तशी करते. आणि सासूबाई बसल्या होत्या साईडला, त्यांना पण हळदी कुंकू दिलं. त्यांनी पण छान हळदी कुंकू वाहून दर्शन घेतलं. आणि त्यांचा मी व्हिडिओ घेत होते, तर त्या म्हटल्या लगेच पदर वगैरे घेतला आणि मागं सरकल्या. तर त्या पण असं ना बसल्या होत्या गॅलरीत. जास्त ऊन येत नाही, पण थोड्या वेळ येतं तर तेवढ्या वेळ बसतात. दीदी क्लासवरून आली आणि जेवण वगैरे सगळं झाले. हे बघा इयरफोन घातले कानात. इकडं दादाला पण सुट्टी आहे, तर आज काय मज्जा असते त्यांची, कारण की दररोज बिझी असतात लई. आणि इथं हे पण उठून घेतले त्यांनी, म्हणजे दिवसभर झोपलेली असते महाराणी, पण आता ती उठली. दीदीने घेतली लगेच उचलून. तिला रविवारी असं ना सुट्टी असली की हे चैन लागून देत नाहीत, त्यामुळं ती एरवी मस्त झोपून घेते. दीदी उठ बाई, बेडशीट बदल. दादा तू पण तुझ्या बेडचं बदल. आज तर काही धुणं होणार नाही, उद्या धुईल. पण चला आता मला बनवायच्यात भाकरी, त्या बनवते आणि नंतर आम्ही जेवण करू. तर भाकरी करायला घेतल्या. आणि कसं सकाळी ना ती पण शिरा खाऊन गेली होती. आल्यानंतर आहे ना तिने एक लाडू खाल्ला आणि संत्री खाल्ली. संत्री एवढी आंबट आहे लिंबापेक्षा, पण तिला आंबट आवडतं तर तिने खाल्लं. आणि म्हटलं सकाळी थोडाच नाश्ता केला होता सगळ्यांनी. दादानी पण थोडासा शिरा खाऊन घेतल्यानंतर
त्यामुळं म्हणलं आता पटकन भाकरी करून लगेच जेवायला बसायचं होतं. तर म्हणलं चला, आणि 2-3च भाकरी करायच्या होत्या, कारण की सगळ्यांना विचारूनच मी किती खाणार, काय होणार, जास्त शिल्लक राहायला नको. तर इथे ना भाकरी पण झाल्या आणि हे बघा छान असे ताटं केले आणि जेवून घेतलं. तर इथं आम्ही जेवत होतो आणि दादा गेला त्याचं ताट घेऊन. तर दुपारनंतर मग थोडासा आराम केला, दुसरे काही छोटे मोठे कामं केले आणि संध्याकाळी 5:45 ते 6 किंवा 6:15पर्यंत आम्ही चालायला जातो. तर छान असं चालायला गेलो आणि तळ्यावर जातो. जे कोणी ताई पाठीमागं व्हिडिओ पाहत असतील माझे, तर त्यांना माहिती आहे की तळ्यावरती आम्ही चालायला जातो आणि खूप छान वाटतं तिथं चालायला गेल्यावरती. या बाजूचे झाडं चांगले मोठे झालेत ना नारळाचे. भरपूर गर्दी असते. तळ्याचा राऊंड आहे ना खूप मोठा आहे आणि घरापासून म्हणलं ना तर 2 राऊंड जर मारले तर 5-5.5 किलोमीटर आणि एक मारला तर 3.5 किलोमीटर असं होतं. तर कसं आहे, चालायला आलं ना तर बरं वाटतं. माझं आधीच आहे ना PCOD असल्यामुळं खूप वेट वाढतं आणि लवकर कमी पण होत नाही, त्यामुळं मी चालायला येते आणि सकाळी पण थोडासा चालण्याचा प्रयत्न करते. तर चालून पाठीमागं जायला आम्हाला 6-6:30 वाजतात किंवा 6:15 वाजतात. तर अंधार पडला होता, पण बघा व्हिडिओमध्ये कसं जराशी उजेड दिसतो. आणि घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी. ते येताना पनीर घेऊन आली होती आणि काही यूज केलं मी. तर मला काही जेवण करायचं नव्हतं, मुलांना आणि सासूबाईंनाच करायचं होतं. तर ते म्हणणे आम्हाला व्हेज पुलाव कर. तर सगळ्या भाज्या पण होत्या, तर म्हणलं चला व्हेज पुलाव करा. तर मग तोच बनवला होता मी. तो काय मी शूट केला नाही. आल्यानंतर दीदीने देवपूजा वगैरे सगळं केलेलं होतं. मी फक्त येऊन पुलाव बनवला. तर त्यांना आहे ना असा करपलेला कांदा, म्हणजे चांगला तळलेला, तो व्हिडिओमध्ये तो जास्त काळा दिसतोय. आणि समोरच्या ताईंनी दिली होती पालक पनीरची भाजी आणि सकाळची वांग्याची भाजी होती थोडीशी. तर मग आहे ना मी पनीर राहिलेलं ठेवत होते. तर असं फक्त डब्यात ठेवलं ना तर ते चिकट होतं, म्हणून मी पनीर स्वच्छ धुतलं आणि परत पाणी भरून त्याच्यात ठेवलं. तर उद्या परवाच लगेच बनवून टाकणार आहे मी, जास्त दिवस काय ठेवणार नाही. तर असं पाण्यात ठेवलं ना ते एकदम ताजं राहतं पनीर. आणि पण फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि हे बघा, जेव्हा स्वयंपाक करतो ना तर पाठीमागं असं वाट्यावर सगळा पसारा झालेला असतो. तर वाटा किती मोठा असला ना तरी तो पसारा केला की पुरत नाही. तर इथे ना पुलाव बनून झाला होता माझा आणि छान झाला होता. मी काय टेस्ट नाही केला, पण मुलांनी खाल्ला आणि सासूबाईंना सगळ्यांनाच आवडला, मुलांना पण आवडला. तर हे बघा, तुम्हाला कसं वाटते तो पण सांगा मला कमेंटमध्ये. आणि मी तेच दाखवत होते. आणि इथे ना पुलावरती जो कांदा टाकला तो जास्तच काळा दिसतोय, माहीत नाही का, पण एवढा काळा तो झालेला नव्हता, छान ब्राऊन रंग आला होता त्याला. तर हे बघा एकदम सुटसुटीत झालेला. आणि मुलांना पण जेवायला द्यायचं होतं. त्यांना काय होतं, मसाले भात खाऊन पण कंटाळा येतो आणि हे तांदळाचा भात त्यांना असा साधा आवडत पण नाही. हा जर असा बनवला पुलावचा तरच आवडतो. तर हा नेहमी नाही, कधीतरी करतो. आणि काही लोक याला बिर्याणी म्हणतात, पण आम्ही तर पुलावच म्हणतो. बिर्याणी चिकनची असते नाही का. त्यामुळे ना म्हणलं आता चला, ती म्हणली की पुलाव बनव मम्मी, आहेत सगळ्या भाज्या शिल्लक. तर मग येताना पनीर आणलं, बनवलं. आणि चला म्हणलं ते आपल्याला नाही खायचं तर ते तरी खुश होतील. इथं दूध तापवलं होतं, दूध आलेलं होतं तर, आणि त्यांना जेवायला देणार होती. तर मग काही इथं ताटं पण केले सासूबाईंसाठी, दोघा मुलांसाठी, आणि त्यांना जेवायला दिलं. तर आहे ना छान भात झालता आणि वास पण छान येत होता. पण काय झालं, मी ना उशिरा जेवली होती दुपारी, त्यामुळं म्हणजे मी काही खाल्लं नाही. आणि इथं बसल्या होत्या त्या सगळे.
4 वाजता मला काही खाण्यात आलं ना, मग मला परत जेवू वाटत नाही. त्यामुळे मी जेवण केलं नाही. तर मी म्हटलं तर चला आपण ओटा आवरून घेऊ. आणि कसं होतं, संध्याकाळी जर ओटा आवरून झोपलं ना, तर सकाळी टेन्शन येत नाही. किती पण म्हणजे थोडा लेट पण झालं किंवा काय झालं, मी चालायला जाते तर. आणि आता अलीकडेच जायचं चालू केले, जास्त दिवस झालेले नाही आहेत. कारण की इकडे खूप पाऊस होता. पाऊस गेल्यापासून चालती, पण अजून शरीरात तर काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे तसंच आहे. आणि माझं वेट ना वाढलं तर पटकन कमी होत नाही, कारण की मला हार्मोन इनबॅलन्स म्हणजे PCODचा त्रास आहे. तर माझं वेट काही कमी होत नाही, पण मी प्रयत्न करत असते. चालण्यासोबतच थोडंसं खाण्यापिण्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. आणि त्या ताईंनी ज्या तुरीच्या शेंगा लिंब दिलते ना, तर ते मी पिशवीतनं काढून ठेवले, कारण की म्हटलं रात्रीतनं, आणि त्यांनी पण आणलेलं 1 दिवस झालेलं होतं, त्यामुळं रात्रीतनं खराब नको व्हायला. उद्या त्याला उकडून टाकूत किंवा भाजी बनवूत. भाजीपेक्षा आम्हाला उकडलेल्या आवडतात मिठात टाकून. आणि हे ना वटा वगैरे संध्याकाळी आवरलं ना, मला चांगलं वाटतं, कारण की एखाद्या दिवशीच ठीक आहे की आला कंटाळा मग ठेवलं, पण एवढे काही भांडे पण नसतात. सारखे जर घासत राहिले ना दिवसभर, थोड्या वेळ म्हणजे नाश्त्याच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, तर जास्त भांडे पडत नाही आणि पसारा होत नाही. तर ताईंनी लक्ष दिलं असेल तर, काही ताई पहिले पाहत असतील ना, तर थोडं किचन वेगळं होतं. मध्यंतरी आपण काम केलं थोडंसं किचनचं, तर त्यामुळे ना थोडं किचन आता वेगळं दिसते. नाही तर पहिलं मी उभी राहिले ना, त्या ठिकाणी गॅलरी होती आणि किचन थोडंसं वेगळं होतं, म्हणजे गॅलरीचंच मंदिरासाठी तर खरं तर मी ही जागा बनवली. आता त्याचं नंतर सांगाल तुम्हाला मी काय केलं काय नाही. पण इथं चालली होती भांडे वगैरे घासायचे, आणि ते तिघं जेवण करत होते. तर त्यांना म्हटलं तुमचं जेवण झालं की मग माझ्याकडं आणून द्या. तर दादाचं जेवण झालं होतं, तो पण आवरत होता. आणि खूप दिवसांनी म्हणजे व्हिडिओ करते. मला आहे ना व्हिडिओ करायला आवडतात, माझी ती आवड आहे. पण मी का बंद केले होते ते मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये सांगेल की काय कारण होतं. कारण की कसं आहे, काही गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं आणि आपली आवड थोडी साईडला ठेवावं लागते. तर इथं पाण्याची बॉटल भरली, लिलीची वाटी भरून ठेवावं लागते, कारण की ती काय करते, रात्रीचं जास्त पाणी पिते. बघा ह्या मॅडम लागल्यात जेवण करायला. रात्रीचे वाजले 11:30. माणसांची रात्र होती आणि हिचा दिवस उजळतो. रात्रभर घरात मस्ती करणार आता ती. हे बघा, आता लक्ष नाही देणार. लिली लिली नाही पाहणार नाही आता ती. काय गद्धडे, भरलं का पोट तुझं? हे काय करते तू? आणि त्यांना आहे ना सवय असते अशी जेवण लपून ठेवायची. तर इथं ते घरातली पण जेवण करून झालं का ती त्याच्यावरती असं माती ओढल्यासारखं करते. मांजरांना आहे ना त्यांचं जेवण आहे ना लपून ठेवायची सवय असते. तर हे बघा आता खाल्लं आणि चालल्या मॅडम झोपायला दादाजवळ. हे ना, कुठं चाललो बाबू? आणि दादावरती लय जीव बाईचा माझ्या. हे बघा कशी मस्ती, काय तो पसारा दोघांचा. आणि ही अशी मस्ती नको रे दादा, रात्रभर अशी पण मी सर्कस करणार आहे. नको नाचू मला. हे आणि ही जी लाईट आहे ना ती यात्रेतनं आणली, खूप खेळते त्याला. जरा थंडी ना आज कमी झाली. लिली, ए लिलू पिटकुलं, ओ माझं सोनं खाऊ खाल्ला. आता रात्रभर कुरुकुरू खाऊन संपवून टाकणार तेवढा खाऊ, है ना बाळा? चल दादा झोप तू पण. चला गुड नाईट. गुड नाईट लिली. लिली लिली गुड नाईट. गुड नाईट लिली. ऐ गधडे, लिली समजतं का तुला? है ग? चलो गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट दादा. लिलीला येऊन 14 महिने झालेत आणि मुलं खूप खुश आहेत. दीदीचे पेपर संपलेत, तर दीदीने आणि दादाने आज दिवसभर तिच्याशीच म्हणजे खेळण्यात घालवल्या, कुठलेही कामं केले नाहीत. इथं ती पिते पाणी. तर असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि सांगा व्हिडिओ कसे वाटतात.